राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींचा भाव महात्म्य वर्णन करणारा हा अभंग. विठोबांना दप्तरदार समर्थांबद्दल एका श्लोकात म्हणतात, जो अग्रगण्य काही अकिंचनात, मोठी समर्थ पदवी मिरवी जगात, साधू जयास म्हणती स्वामी जयास म्हणती असुनी दास, तो साधू वर्य नमिला गुरु रामदास. जय जय रघुवीर समर्थ. मराठवाड्यातील जांब नावाचं गाव, प्राचीन नाव जंबुकापुरी. त्या जांब नावाच्या गावामध्ये सूर्योजीपंत ढोसरांचा वाडा. चैत्र शुद्ध नवमी शके 1520. वाड्यातल्या राम मंदिरामध्ये रामजन्माचा उत्सव सुरू. दुपारचे बरोबर 12 वाजले. जे कीर्तनकार बुवा होते ते रामजन्माची आर्या गायली, रामावर पुष्प उधळली गेली आणि तिकडे सूर्याजीपंत ढोसरांच्या घरी एका लहान बाळाची किलकारी घुमली. सूर्याजीपंत नमस्कार करण्यासाठी मंदिरात जातच होते, इतक्यात कुणीतरी मारून हाक मारली, पंत मंदिरात जाऊ नका, आपणास पुढे जाणे आहे. पंतांनी रामरायाला तिथूनच नमस्कार केला आणि माघारी वळले. चालताना त्यांना पूर्वी घडलेला एक प्रसंग आठवला. पंत नावाप्रमाणे सूर्योपासक. रोज 1200 सूर्यनमस्कार आणि गायत्री जप आणि आदित्य रुद्र स्तोत्राचं पठण हा त्यांचा नित्य नियम असायचा. त्यांच्या या तपश्चर्येने प्रसन्न होऊन साक्षात सूर्यनारायण ब्राह्मण वेशाने त्यांच्या घरी प्रकट झाले. त्यांच्याबरोबर भोजन केलं आणि भोजन करून माघारी जाताना साक्षात सूर्यनारायणांनी सूर्याजीपंत ढोसरांना रामलक्ष्मणांच्या ह्या मूर्ती दिल्या होत्या आणि असा आशीर्वाद दिला की तुम्हाला 2 दिव्य पुत्र प्राप्त होतील. थोरला जनक राजाप्रमाणे प्रपंच व परमार्थ दोन्हीही साधे
आणि धाकटा शुकमुनींप्रमाणे वैराग्यशील राहून जगदोद्धाराचं काम करेल. आणि तसंच झालं. थोरला पुत्र म्हणजे श्रेष्ठ गंगाधर आणि धाकटा पुत्र म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामी. अनेक पिढ्यांपासून सध्याच्या पिढीपर्यंतही समर्थांची ही पिढी रामनामाचा जप करते, रामनामाची परंपरा पुढे चालवते. नारायण विवाह मंडपातून पळून गेल्याचा प्रसंग तर सर्वांना माहितच आहे. असा नारायण हळूहळू मोठा होऊ लागला. त्या पलायनाच्या प्रसंगाचं वर्णन मोरोपंत एका आर्येत करतात. शुभ सावधान ऐसे, शुभ सावधान ऐसे सर्वत्र विवाह मंगली म्हणते. परी एका रामदासे, परी एका रामदासे आयकिले तत्पदे असो प्रणते. राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तमा राम. विवाह मंडपातून पळाले ते थेट नाशिक जवळील टाकळी येथे येऊन थांबले. तिथल्या रामकुंडात गळाभर पाण्यात रोज उभे राहावे, तपश्चर्या करावी. गळाभर पाण्यात उभे राहावे ते माध्यांच्या काळापर्यंत. त्यानंतर गावामध्ये भिक्षेस जावे अशी 12 वर्ष तपश्चर्या केली नारायणाने. आणि ही तपश्चर्या एक दिवस फळास आली. साक्षात प्रभू रामचंद्र समोर प्रकट झाले आणि म्हणाले, नारायणा काय हवंय ते माग. पण स्वतःसाठी काहीतरी मागणे हा तपस्येचा हेतू नव्हताच मुळी. नारायण म्हणाला, रामराया हा जो सगळीकडे हिंदू धर्माचा चाललेला जो धुमाकूळ आहे ना, तो थांबवण्याचं सामर्थ्य मला दे. आणि याच मागणीने नारायणाचे समर्थ रामदास स्वामी म्हणून जगद्वंद्य झाले. त्यानंतर समर्थ संपूर्ण भारत असे तू हिमालय पायी फिरले. हिंदू धर्माचा होणारा उच्छेद स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आणि अंतःकरण त्यांचे हेलावून गेले. प्रबल यवन झाले होते वंद्यया महाराष्ट्रात, प्रबल यवन झाले होते वंद्यया महाराष्ट्रात. आक्रंदत होता धर्म परसत्तेच्या दारात, शौर्य धैर्य तरी होते परसेवेच्या पंकात. ऐशा वेळी कल्याणी वीराची केवळ थाळी, श्री समर्थ सद्गुरुवाणी तुम तुमरी हो सर्वत्र. जय जय रघुवीर समर्थ तुम तुमरी हो सर्वत्र. जय जय रघुवीर समर्थ. हिंदू धर्माचा चाललेला उच्छेद पाहिला तेव्हा लक्षात आलं, हा हिंदू धर्माचा चाललेला उच्छेद हा सह्याद्रीचा कडा थांबवू शकतो. कारण हा सह्याद्रीचा कडा नुसता कडा नसून समस्त हिंदुस्थानाचा कडा आहे आणि हा हिंदू धर्माला वाचवू शकतो. म्हणून समर्थांनी त्या सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यामध्ये साद घातली आणि ती साद ऐकून एक भोसले कुलोत्पन्न नरसिंह आपल्या हजारो बंदी मावळांसह चौताळून बाहेर आला. सह्याद्री विलमावळते गडनिकडीचे झुंजार, सह्याद्री विलमावळते गडनिकडीचे झुंजार. एक एक लाख मोलाचा शिवशाहीचा सरदार, हाटला अशा वीरांनी शिवसर्जाचा दरबार.
म्हणजे युक्तीने राज्य होत असे ठाम मत असणारे समर्थ. प्रवृत्ती आणि निवृत्तीची सुरेख सांगड घालणारे समर्थ. त्यावेळी वास्तविक महाराष्ट्रात परिस्थिती काय होती श्रोते हो लक्षात घ्या. महाराष्ट्राच्या 6 बाजूला 6 पाकिस्तान होते. महाराष्ट्र धर्म हा यवनांच्या विकृत वरवंट्याखाली अक्षरशः रगडला जात होता. अशा वेळी महाराष्ट्र धर्म वाचवण्याचं काम 3 सत्पुरुषांनी केलं. या 3 सत्पुरुषांनी काय केलं तर महाराष्ट्राचं मनगट आणि मेंदू अत्यंत बळकट बनवलं. पहिले म्हणजे छत्रपती शिवराय त्यांनी महाराष्ट्राचं मनगट बळकट केलं. दुसरे संत तुकोबाराय ज्यांनी महाराष्ट्राचं मन बळकट केलं. आणि तिसरे समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्राचा मेंदू बळकट केला. तर या तिघांनी महाराष्ट्र धर्म वाचवायचं काम केलं, हिंदू धर्माला वाचवायचं काम केलं. असे हे समर्थ. असे तू हिमालय फिरताना फक्त फिरले नाही हो तर 1100 मठांची स्थापना केली. लंकेत समर्थांचा मारुती, श्रीनगरमध्ये सुद्धा समर्थांचा मारुती, पहलगाममध्ये समर्थांचा मारुती. काय नेटवर्क असेल समर्थांचं. आणि या सगळ्या 1100 मठांची व्यवस्थापना मॅनेजमेंट समर्थ एकटे पाहत होते. आपल्याला एक छोटीशी गोष्ट मॅनेज करायची म्हणली तरी किती अवघड जातं. आणि 1100 मठांचं हे मॅनेजमेंट समर्थ एकटे पाहत होते. काय माहिती पण समर्थांना 11 हा आकडा खूप आवडायचा. 11 मारुती स्थापन केली, 1100 मठांची स्थापना केली. 11 बहु 11 काय 11 कळेची ना गुप्त ते गुप्त जाणारे आनंद मन पुरी असं समर्थ म्हणाले. असो ज्यांचा अभंग आहे आणि ज्यांच्या उत्सवाला दासनवमीच्या उत्सवाला सुरुवात होतीये त्यांच्याबद्दल थोडंसं आपण प्रस्तावने करता येतं. तर असे हे समर्थ आपल्या अभंगाच्या पूर्वपदात म्हणतात. भावमळे तरले मानव भावमळे तरले जय जय रघुवीर समर्थ. आपल्या जीवनात कृतार्थ झालेल्या मानवाच्या पाठीशी कोणती शक्ती असेल तर समर्थ म्हणतात भावशक्ती. हीच शक्ती त्याला वेळोवेळी प्रत्येक संकटातून काढून देते, संकटातून पार करून देते, त्याला परमोच्च पदी पोहोचवते, धवे धवे साक्षात ईश्वर रूप करते. असा हा झाला संपूर्ण अभंगाचा सरळ भावार्थ. आता आपण अभंगाच्या थोडा अंतरंगात शिरायचा प्रयत्न करू. मानवी देहाची सार्थकता कशात आहे तर मानवी देहाची सार्थकता ही परमार्थातील परमोच्च अशी सच्चिदानंद पदवी प्राप्त करण्यामध्ये मानवी देहाची सार्थकता आहे. समर्थ दासबोधात म्हणतात. या नरदेहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र सांगती. या नरदेहाचे प्राप्ती परलोकाची धन्य धन्य हा नरदेहो ये क्रीडा पूर्वदा महाहो. जो जो कीजे परमात्मा हो तो तो पावे सिद्धीने. जय जय रघुवीर समर्थ. आपण मनुष्य जन्माला आलो म्हणजे मोक्ष प्राप्ती करण्याचा आत्मकल्याण करून घेण्याचा अधिकारच आपल्याला प्राप्त झाला. ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज म्हणायचे की मानवी देह ही परमात्म्याची प्रयोगशाळा. भगवत प्राप्ती करण्यासाठी काय काय लागतंय ना ते ऑलरेडी आपल्याला भगवंताने देऊन पाठवलंय. यालाच भावबळ असं म्हणतात. हे बळ फक्त मानवालाच दिलंय बरं, बाकी पशूंना दिलं नाही. आणि हेच भावबळ आपण जर नश्वर वस्तूंसाठी खर्च केलं तर आपली किती मोठी आहे लक्षात घ्या. माणसामध्ये भावबळ जास्त, भावबळ अधिक म्हणून ईश्वराचं त्याला सहाय्य. तसं पशूंमध्ये काय तर शरीराचं बळ अधिक आहे.
शिकार करतात, जंगलात राहतात. त्यांचं शरीरबळ अधिक आहे ना, जे भगवंताने ऑलरेडी देऊन पाठवलंय त्यालाच भगवंताचं सहाय्य मिळतं. तसं मानवाला ऑलरेडी भावबळ देऊन पाठवलंय हो, आणि त्यालाच ईश्वराचं सहाय्य मिळतं. असे हो जया अंतरी भाव जैसा, बसे हो तया अंतरी देव तैसा. समर्थ म्हणतात तसा भाव तसा देव. अनन्यास रक्षित से चापमाणी, दुपेक्षी कदा रामदासा अभिमानी. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. शिवतीर्थ केसरीनाथ आपल्या एका भावपूर्ण पदात सुंदर वर्णन करतात. भाव धरा रे अपुरासा, देव करा रे भाव धरा रे अपुरासा, देव करा रे. कोणी काही म्हणो यासाठी, बळकट प्रेम असावे गाठी. कोणी काही म्हणो यासाठी, बळकट प्रेम असावे गाठी. निंदा स्तुतीवर लावुनी गाठी, निंदा स्तुतीवर लावुनी गाठी. धरा रे अपुरासा, देव करा रे भाव धरा रे अपुरासा, देव करा रे. दुर्लभ नर देहाची प्राप्ती, पुन्हा जगे हात पाती. ऐसा विवेक आणून चित्ती, ऐसा विवेक आणून चित्ती. गुरुची भजा रे अपुरासा, देव करा रे भाव धरा रे अपुरासा, देव करा रे. केसरीनाथ बोलूचे पायी, सृष्टी राज उडाली डोही. शिवदिन निश्चय दुसरा नाही, शिवदिन निश्चय दुसरा नाही. आदि जरा रे अपुरासा, देव करा रे भाव धरा रे अपुरासा, देव करा रे भाव धरा रे अपुरासा. पुढील चरणात समर्थ म्हणतात. सारा सार विचार विलोकुनी, सारा सार विचार विलोकुनी. भव हा निस्तरले भाना, भाव बळे तरले. भव याचा अर्थ असणे, आपणच आपले कल्पना विश्व निर्माण करणे आणि आपणच त्यात रमून जाणे. आपण पाहतो ना टीव्हीमध्ये सिरियल्स असतात, संध्याकाळी लागतात. त्यामध्ये लोक सिरियलमध्ये कधी कधी इतके गुंग होऊन जातात ना की त्या सिरियलमधलं पात्र हसल्यावर हसतात, त्याच्या आयुष्यात थोडंसं काही वाईट झालं तर घळाघळा अश्रू येतात डोळ्यातून. इतके तल्लीन होऊन जातात की ते सिरियल म्हणजे खरंच चालू का काय असं त्यांना वाटायला लागतं. हा आहे भवसागर. पण जे खरेत ना ते ह्या अशा भूलभुलैयाला फसत नाही, कारण त्यांचा ईश्वराप्रतीचा भाव हा इतका दृढ झाला असतो की ईश्वर जे काही करतोय ना, ईश्वर जे माझ्या आयुष्यात करतोय ते फक्त आणि फक्त चांगल्यासाठीच करतोय, हा विश्वास त्यांच्यामध्ये दृढ झाला असतो. त्याला सारासार विचार असं म्हणतात. सारासार विचार कसा, आपण थोडक्यात एक उदाहरण पाहूया.
समर्थांनी दासबोधात म्हटलंय, समर्थांनी मनोबोधामध्ये म्हटलंय, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. आता याचा अर्थ काय की जे लोकांना चांगलं वाटतंय ते करावं आणि जे लोकांना वाईट वाटतं ते करू नये, असा सरळ सरळ अर्थ. समजा एक व्यक्ती तो असं त्याच्या ऑफिसमध्ये जातो, वर्षाअखेरची त्यांच्या ऑफिसमध्ये ठरतं की 31 डिसेंबरची पार्टी करायची. मग पार्टीला काय करायचं असं सगळ्यांची चर्चा चालू होती. त्यात 30 लोक असतात, त्या 30 पैकी 29 जण म्हणतात की आपण पार्टी करूया, पबमध्ये वगैरे जाऊ, बाहेर फिरायला वगैरे जाऊ, छान गाण्यांवर नाचू. आणि त्यातला एक म्हणतो की आपल्या ऑफिसमध्ये काही पूजा वगैरे कधी झाली नाहीये, सत्यनारायणाची पूजा बाबा करून घेऊया. मग इथे त्या एकाने काय करायचं की जनी निंद्यते सर्व सोडोनी द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे, असं करायचं का? तर समर्थांना इथे जनी वंद्यते म्हणताना सज्जनी वंद्यते सर्व जीवी करावे, सज्जनी निंद्यते सर्व सोडोनी द्यावे असं म्हणायचंय. आणि प्रत्येक वेळी अर्थ कसा लावणे यालाच सारासार विचार असं म्हणतात. सारासार विचार लोकने भव हा निस्तरले. असा जो कोणी भक्त आहे का जो सारासार विचारी तो ध्रुव बाळासारखं आढळ असतो आणि प्रल्हादासारखा निर्भयी असतो. आयुष्यात कितीही संकट आली तरी तो डगमगत नाही. ज्याप्रमाणे एखादा दीपस्तंभ समुद्रामध्ये निश्चळपणे उभा असतो, कितीही लाटा त्याच्यावर येऊन आदळल्या तरी तो आपली जागा सोडत नाही. कितीही वादळं आली तरी तो त्या वादळांच्या हेलकावांनी हलत नाही. स्थिरपणे उभं राहून आपलं काम करतो तो दीपस्तंभ. कोणतं? तर समुद्रामध्ये हरवलेल्या किंवा समुद्रामध्ये वाट भटकलेल्या होड्यांना वाट दाखवण्याचं काम तो दीपस्तंभ करतात. खरे भक्तही असेच असतात. आयुष्यातल्या आलेल्या संकटांवरून ढळून न जाता, आलेल्या संकटांना घाबरून न जाता मार्गक्रमण करत राहणे हेच खऱ्या भक्ताचं लक्षण. पुढील चरणात समर्थ म्हणतात, राम नाम निरंतर वाचे, राम नाम निरंतर वाचे, निजपतीचे फिरले मानव भावबळे करले. रामनाम निरंतर वाचे असं म्हटलं ना की एक गोष्ट मला वाटते सगळ्यांच्याच डोक्यात येत असतात, ती म्हणजे वारल्या पोळ्याची. तरी सुद्धा एकदा रिव्हिजन म्हणून ऐकून घेऊया. वास्तविक त्याचं नाव वाल्या पोळी असं नव्हतं, रत्नाकर असं त्याचं नाव होतं. त्याचा एक व्यवसाय होता की तो जंगलात राहायचा, येणारे जाणारे कोणी वाटसरू असतील त्यांना अडवायचा, शस्त्रास्त्राचा धाक दाखवायचा, त्याच्या काही पुराणी तलवार वस्तू त्यांनी त्यांच्याकडचं सोनं नाणं लुटून घ्यायचं. तो नाही म्हणला, काही अडचण आली तर त्याला मारून टाकायचं, असा त्याचा व्यवसाय होता. अशी माणसं मारून एक माणूस मारला की एक दगड रांजणात टाकायचा. असं करत करत 7 रांजणं भरली होती. इतका बाकी होता तो, इतकी माणसं मारली होती. अशा या रत्नाकर कोळ्याच्या आयुष्यात एक प्रसंग घडला. काय झालं? त्याच्या रस्त्याने एक दिवस देवर्षी नारद निघाले. देवर्षी नारदांना त्यांनी लांबूनच पाहिलं. ते आपले नामजप करत निघाले, नारायण नारायण. देवर्षी नारदांना बघून त्याच्या मनातला हिंस्र भाव थोडासा का होईना कमी झाला. त्यांनी त्याच्या हातातली कुऱ्हाड उगारण्याऐवजी फक्त विचारलं की तुमच्याकडे काही आहे का? काही सोनं नाणं पैसा अडका असेल तर टाका, तुम्हाला तुमच्या वाटेला जायला मग मी सोडेल. नारद म्हणाले, माझ्याकडे कसला आला पैसा अडका सोनं नाणं? अहो काहीतरी असेल, थोडंसं तरी द्या. नाही माझ्याकडे काही नाही आहे, पण माझ्याकडे फक्त ही वेळ आहे, ह्या चिपळ्या आहेत आणि भगवंताचं नाम आहे बघ, ते हवं असेल तर मी ते द्यायलाच आलोय तुझ्याकडे. तो काही तयारच होईना. तो म्हणतो काहीतरी द्या, नाही तर मी आत्ता तुम्हाला मारतो. नारद म्हणायचा, मारणारच आहेस ना, थोडा ऐकून घ्या की अरे तू हे सगळं जे पाप करतोयस ते कशासाठी करतोय? तुला कळतंय का हे किती मोठं पाप आहे? तो म्हणतो हो माहिती आहे मला, पण माझा प्रपंच याने चालतोय ना, माझी बायका मुलं सुखात राहत आहेत म्हणून मी हा करतोय व्यवसाय. बरं
पण अरे तू ज्यांच्यासाठी करतोयस ते तुझ्या पापात सहभागी तर आहेत का हे तर विचार. नाही, 100% ते सहभागी असणार आहेत, कारण मी त्यांच्यासाठीच करतोय हे सगळं. अरे तसं नाही, विचारून ये आधी. या रत्नाकराला विश्वास नाही हो, एका झाडाला बांधून ठेवलं नारदांना आणि मग विचारायला केला. नारद उठे तिथे वाटलं. हा बायका मुलांकडे जातो आणि विचारतो की मी आपला प्रपंच चालवण्यासाठी एवढी एवढी पापं केली, त्यामध्ये तुम्ही सहभागी आहात का? बायका मुलांनी हात झटकले. अहो तुमचं तर हे कर्तव्यच होतं म्हणून तुम्ही केलं, त्यात आमचं काय? तुमचं कर्तव्य पार पडण्यासाठी तुम्ही एवढं पाप केलं, त्यात आम्ही काही सहभागी नाही. रत्नाकराचे डोळे धाडकन उठले. धावत तो नारदांजवळ आला. नारदांचं दोरीचं बंधन त्यांनी सोडलं आणि नारद त्याचं भवसागराचं बंधन सोडायला तयार झाले. नारदांपुढे त्यांनी कुऱ्हाड ठेवली, नमस्कार केला आणि म्हणाले की माझं चुकलं, मला यातून सुटण्याचा उपाय सांगा. नारद म्हणाले यावर एकच उपाय, अखंड रामनाम घे. पण रत्नाकर म्हणतोय की मला राम राम असं म्हणताच येत नाही, मी मरा मरा म्हणेन. हे आपण सगळ्यांनी ऐकलंय. वास्तविक राम आणि मरा सेमच अक्षर आहेत ना, तसं म्हणता येत नाही असं नाही होणार शक्यतो. झालं असं होतं की राम म्हटल्यानंतर मनामध्ये जो भाव उत्पन्न व्हायला होता तो भाव रत्नाकराच्या मनात काही उत्पन्न होत नव्हता, कारण आतापर्यंत मरा मारा हेच तो करत आलेला आहे. देवर्षी नारद म्हणाले काही हरकत नाही, आपला राम ना खूप दयाळू आहे, तू मरा मरा म्हण, तो त्याचा राम राम करून घेईल. त्या रत्नाकराने मरा 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 असा जप सुरू केला आणि त्या मराचा राम झाला. अनेक वर्ष गेली, खूप वर्ष गेली. देवर्षी नारद हे सगळं विसरूनही गेले आणि पुन्हा काही वर्षांनी ते त्याच मार्गाने जात असताना त्यांना हळूच कुठून तरी राम नामाच्या जपाचा आवाज आला. श्री राम जय राम जय जय राम. आजूबाजूला पाहताय तर काहीच दिसत नाहीये, फक्त एक वृक्षाखाली एक भलं मोठं वारुळ आहे आणि त्या वारुळातून त्या नामजपाचा आवाज येतो. म्हणून त्यांनी त्या वारुळाची माती बाजूला झटकली तर आतून रत्नाकर कोळी बाहेर आला. पण तो आता रत्नाकर राहिला होता, तो वाल्मिकी ऋषी झाला होता. तर असं हे रामनाम त्रिविध तापांचं शमन करणार आहे. एका सुंदर पदामध्ये या रामनामाची माहिती वर्णन केली. उलट्या नामे तरलावाल्या, उलट्या नामे तरलावाल्या, धन्य प्रभू तुझे नाम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. अन्यपातकी बाल्या सोळी, सादरांजणे पातक भरली. संतांनी आपल्या स्वानुभवातून कथन केली. आपल्या व्यक्तिगत स्वार्थ बाजूला सारून समाज कल्याणाचा विचार
गेल्या शेकडो हजारो वर्षामध्ये संतांनी जितका केला तितका आत्तापर्यंत कोणीही केला नाही. आज आपण पाहतो काही राजकीय गोष्टींमुळे असा किंवा काही बाकीच्या गोष्टींमुळे समाजामध्ये फूट वाटण्याचा प्रयत्न होतो. पण तरी सुद्धा आपला समाज हा इतकी वर्ष झाले तरी एकसंध दिसतो. याचं कारण म्हणजे संतांची शिकवण. त्याचं उदाहरणच द्यायचं झालं तर आता सगळ्यांनी आपण महाकुंभाचा महापर्वाचा अनुभव घेतला. त्यामध्ये असं कुठेही आपल्याला असं दिसून नाही आलं की हा कनिष्ठ आहे, हा उच्च आहे. तिथं सगळेजण एकत्र आले ते एकाच छत्रीखाली, ते म्हणजे आपण सगळे हिंदू आहोत. आपल्यात कुठलाही भेदाभेद नाही. जवळचं उदाहरण म्हणजे पंढरीच्या वारीचं उदाहरण. अनेक लाखो वारकरी देहू आळंदीहून जय जय विठोबा रखुमाईचा गजर करत, सोबत मृदुंग, टाळ आणि तबले वाजवत ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न बाळगता चालत पंढरीला जातात. त्यांच्यामध्ये कुठला असतो भेदाभेद? एकमेका लोकांगणी जाती इतका भेदाभेद संपला असतो त्यांच्यामध्ये. ही केवळ आणि केवळ संतांचीच पुण्य आहे. आणि ह्या संतांनी सगळ्यात जास्त महत्त्व कशाला दिलं असेल की म्हणजे नामाला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं. नामाचं महत्त्व सांगणारं आणखी एक छोटीशी दृष्टांत आपण बघूया. सेतुबंधनाचं काम चालू आहे. सगळे वानरवीर मोठे मोठे पाषाण मोठे मोठे पर्वत वृक्ष आणतायत. नलनील सारखे इंजिनियर्स, त्या काळचे जे स्थापत्य अभियंता होते, ते त्यांना सेतूच्या आकारामध्ये कापतायत आणि सेतुबंधनाचं काम चालू आहे. प्रभू रामचंद्र हे काम अगदी कौतुकाने पाहतात. प्रभू रामचंद्रांचं नाव दगडांच्या छाताडावर लिहिलं जातंय आणि ती दगडं तरतायत. हा सगळा सोहळा प्रभू रामचंद्र पाहतायत. आणि हे पाहताना त्यांच्या मनात एक विचार आला की माझ्या नावाने दगड तरतायत, मग मी टाकल्यावर तर दगड करायलाच पाहिजेत ना. कारण मंत्र्याच्या चिठ्ठीनं काम होतंय तर मंत्री स्वतः गेल्यावर तर काम व्हायलाच हवं. असा विचार मनात येतात. प्रभू तिथला एक दगड उचलतात आणि फेकणार. तेवढ्याच लक्षात येतं की नको, जर प्रयोग फसला आणि सगळ्यांनी बघितलं तर गंमत व्हायची. कारण प्रयोग फसल्याचं दुःख नसतं हो, तो फसलेला प्रयोग 4 जणांनी पाहिल्याचं जास्त दुःख असतं. प्रभू रामचंद्र आता रात्रीची वाट बघू लागले. बरोबर मध्यरात्र झाली. रामचंद्र आपल्या राहुरीतून बाहेर आले. सेवकही त्यांच्याबरोबर यायला लागले. त्यांना प्रभू रामचंद्रांनी तिथेच थांबवलं. थांबा, मी एकटाच जाऊन येतो. ते समुद्रापाशी आले. तिथले काही दगड पाहिले. एक दगड उचलला, जोरदार फेकला. तसा तो बुडबुड खाली गेला. दुसरा फेकला, तो बुडाला. तिसरा फेकला, तोही बुडाला. 10-12 फेकले, सगळे दगड बुडाले. प्रभू रामचंद्र विचारतात, ठीक आहे, प्रयोग फसलाय तर फसलाय, कोणी पाहिलं तर नाही ना, ठीक आहे. पण प्रश्न मनातनं काही गेला नाहीये. तो मनातला प्रश्न घेऊन मागे वळाले. तेवढ्यात मागे हनुमंतांची स्वारी उभी असते. रामचंद्र रावणाला बघून जेवढे दचकले नसतील ना, तेवढे हनुमंताला बघून दचकले आणि म्हणाले, मारुती, तू इथे कधी आला? अहो प्रभू, तुमचा पहिला दगड बुडाला ना, तेव्हाच मी आलो. आणि तुम्हाला काय वाटलं? हा तुम्ही प्रयोग करणार, मला खात्री होती, म्हणून हे दगड सुद्धा मीच गोळा करून ठेवले. तुम्हाला रात्री कुठे भटकायला काय हनुमंतांची दास्य बसते बघा. एवढं सेतुबंधनाच्या कार्याची जबाबदारी स्वतः हनुमंतांवर आहे. त्यांचा एक डोळा या कामाकडे आणि दुसरा डोळा आपल्या आराध्याकडे, आपल्या स्वामींकडे. प्रभू रामचंद्र म्हणाले, हनुमंता, एक प्रश्न विचारू का रे? अरे, माझ्या नावाने दगड तरतायत, मग मी टाकलेला का नाही करत आहे? हनुमंत रागाने म्हणले, अहो, करायलाच नाही पाहिजे, आणि जर तो तरला तर मी स्वतः येऊन त्याला बुडवेन. अरे, असं म्हणतोयस काय? अहो प्रभू, ज्याला तुम्ही स्वतःच्या हाताने तुमच्यापासून दूर केलं तो तरेलच कसा? आणि तो तरला तरी त्याचा उपयोग काय?
जो तुमच्यापासून दूर आहे. तर असं हे रामनाम आहे. असा रामनामाचा महिमा एका श्लोकामध्ये वर्णन केलंय. कल्याणानां विधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुक्षो सपरिपरपद प्राप्ते प्रस्तुतस्य विश्रामस्थानमेकं कलिवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मधुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम राजाधिराज. अंतिम चरणामध्ये समर्थ होतात. दास म्हणे सुख सागर डोही, दास म्हणे सुख सागर डोही, ऐक्यपणे विरले मानस भावबळे करणे. इथं समर्थनात सायोज्य मुक्तीचं खूप सुंदरपणे स्पष्टीकरण देतात. समर्थांनी दासबोधामध्ये 4 प्रकारच्या मुक्त्या सांगितल्या. 4 प्रकारची मुक्ती असते. पहिली सलोकता, दुसरी समीपता, तिसरी सरूपता आणि चौथी सायोज्यता. पहिली सलोकता म्हणजे ईश्वराच्या लोकामध्ये, म्हणजे ईश्वर जिथे राहतो तिथे राहायला मिळणे. दुसरी समीपता म्हणजे ईश्वराच्या निकट राहायला मिळणे, अगदी जवळ राहायला मिळणे. तिसरी सरूपता म्हणजे ईश्वरासारखंच रूप प्राप्त होणे. आणि चौथी सायुज्यता म्हणजे साक्षात ईश्वर होणे. ह्या 4ही मुक्त्यांपैकी चौथी जी मुक्ती आहे ना ती सर्वश्रेष्ठ अशी मानली. साक्षात ईश्वर होणे या अनुभवाचं वर्णन शब्दात करणं कठीण आहे. साक्षात ईश्वर झाल्यावर काय आनंद प्राप्त होत असेल याची कल्पनाही आपल्याला नाही. कारण आपल्या सुखदुःखाच्या कल्पना सुद्धा खूप क्षणभंगूर असतात. नवे नवे कंटाळवाण्या सुद्धा असतात. आपल्याला रोजच आपली आवडतीची भाजी मिळाली ना तर ती नको वाटते, कंटाळवाणी वाटते. एखादं गाणं आवडतं म्हणून रोज ऐकलं तर ते नकोसं वाटतं काही दिवसांनी. तर अशा आपल्या सुखाच्या कल्पना, दुःखाच्या कल्पना अत्यंत क्षणभंगूर आहेत. कधी कधी खूप सुख झाल्याने सुद्धा हर्षवायूचा झटका येतो. आपलं सुख आणि दुःख खूप क्षणभंगूर. एक छोटंसं उदाहरण गमतीशीर पाहूया. पुण्यात एक गृहस्थ राहत असतात. पुण्यातल्या पेठ या भागामध्ये, बंडेंच्या भागामध्ये राहत असतात. त्यांचा एक नित्य नियम असायचा. ते रोज दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराला दत्त महाराजांचं दर्शन घ्यायला जातात. आणि त्या मंदिराच्या आसपास ना काही लॉटरीची दुकानं होती पूर्वी 90च्या शतकात. आताही काही आहेत पण पूर्वी खूप होते. पण ते त्यांनी कधी काही लॉटरीचं तिकीट घ्यायचं नाही. पण एक दिवस काय त्यांच्या मनात आलं आणि त्यांनी एक तिकीट घेतलं आणि ते तिकीट मुलाजवळ दिलं की म्हणाले की बघ कधी काही आपल्याला लागलं तर. मी सहज जाता जाता दिसलं म्हणून घेऊन आलो आणि विसरून गेले. त्या लॉटरीच्या तिकिटाचा निकाल लागला, पेपरमध्ये छापून आला. त्या मुलाला आठवलं की आपल्या वडिलांनी असं लॉटरीचं तिकीट आणलं. काही 5-50-100 रुपये काही लागत आहेत का असं बघावं म्हणून त्यांनी पहिला नंबर जुळवला. ते नंबर जुळवलं. जेवढे जास्त नंबर जुळतील तेवढं जास्त रकमेचं बक्षीस मिळतं. पहिला नंबर जुळवला, दुसरा नंबर जुळवला, तिसरा, चौथा, 5वा सगळेच्या सगळे नंबर जुळले. आणि त्या आजोबांना 25 लाखाची लॉटरी लागली. तो मुलगा विचार करतोय मला एवढा आनंदाचा धक्का बसलाय, हे जर मी बाबांना सांगितलं तर त्यांचं काही बरं वाईट नको व्हायला आनंद. असं करतो आपले जे फॅमिली डॉक्टर आहेत ना त्यांच्या समोर सांगतो, म्हणजे काही झालं तर ते बघून घेतील किंवा त्यांना सांगायला लावतो. ते फॅमिली त्यांच्या डॉक्टरांना बोलवतात आणि त्यांना सांगतात की असं असं बाबांना लॉटरी लागली तेव्हा तुम्ही सांगा. ते गृहस्थ म्हणतात थांबा, एकदम 25 लाखाचं नाही सांगत, थोडं थोडं सांगतात. डॉक्टर त्यांना म्हणतात आजोबांना की आजोबा समजा तुम्हाला कुणी 100 रुपये दिले तर काय कराल. ते आजोबा म्हणतात की मला जर कुणी 100 रुपये दिले तर मी रोज दत्त मंदिरात जातो पण ते दान धर्म वगैरे करत नाही, ते 100 रुपये मी दान करेन. बरं आजोबा तुम्हाला जर 1000 रुपये दिले तर काय कराल. ते आजोबा म्हणतात 1000 रुपये कोण देतं का आजच्या काळात, असेच फुकट नाही, समजा हो दिले तर काय कराल. आजोबा म्हणतात 1000 रुपये दिले
तर थोडंसं अन्नदान पण करेन म्हणतो. आता एवढं आयुष्याच्या उतार वयात आलो पण अन्नदान कधी झालं नाही. मग त्याच दत्त मंदिराबाहेर अन्नदान करेन. बरं ठीक आहे, 1000 रुपये नाही. तुम्हाला जर कुणी 1,00,000 रुपये दिले तर काय करा? ते आजोबा म्हणतात काय चेष्टा करणे डॉक्टर, 1,00,000 कोण दे? नाही दिले समजा, काय करा? नाही आमचं गावाकडचं घर आहे ते जरा खराब झालं, त्याची डागडुजी करेल, छान घर बांधले करेल. बरं, जर तुम्हाला कोणी 25,00,000 दिले तर काय कराल? आता मात्र आजोबा पूर्ण वैतागून गेले. ते वैतागून म्हणाले की त्यातले अर्धे मी तुम्हाला देईन. आणि हे ऐकून डॉक्टरांनाच हर्ष व्हायचं म्हटलं, कारण आजोबांना माहिती नाही 25,00,000 मिळाले, पण या डॉक्टरांना माहिती आहे ना. तर असं असतं की आपल्या या सुखदुःखाच्या कल्पना सुद्धा ना खूप क्षणभंगूर असतात. तर सायुज्यतेचं किंवा अतीव आनंद, परमानंदाचा लाभ झाल्यावर काय अनुभव येत असेल याचं शब्दात वर्णन करणं तर सामान्यांसाठी कठीण होतं. हे असं आपल्याच बाबतीत का होतं बरं? समर्थ म्हणतात, संत म्हणतात खरं की ह्याला आपल्यातला मीपणा कारणीभूत आहे. आपण आपला अहंकार किंवा आपला मीपणा ह्या सगळ्यासाठी कारणीभूत आहे. आपण मी करतो, हे सगळं मी केलं आहे, हे असं म्हणतो ना, त्यामुळे आपल्याला काही सहन होत नाही. समर्थ म्हणतात, मी करता ऐसे म्हणसी, मी करता ऐसे म्हणसी, तरी तू दुःखी होसी. श्रीराम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रताप आहे तितके देवाचे. ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुके उद्वेगाचे येणे रीती. जय जय. हे आपणच अवघड करून घेतलेलं सुखदुःखाचं कोडं समर्थ अगदी आईच्या मायेनं आपल्याला समजवत आहे की तुम्ही तुमचं मन इतकं संकुचित का करताय? तुमचं मन विशाल करा, म्हणजे या विश्वाच्या कणाकणात आणि देहाच्या रोमारोमामध्ये असणारा माझा राम तुम्हाला दिसेल. एक छोटंसं उदाहरण घेऊयात आणि पूर्ण पूर्वरंगाला समारोप करूया. एकदा काय झालं होतं की पैठणच्या नाथ महाराजांकडे पैठणला एक साधू महाराज येतात. त्या साधू महाराजांना अशी सिद्धी प्राप्त झाली होती की या अखंड विश्वातल्या कोणत्याही वस्तूचं, कोणत्याही जीवाचं रूप त्यांना घेता येत होतं. असे साधू महाराज आले पैठणला. एका गावात जायचं, स्पर्धा करायची, तिथल्या कोणी प्रतिष्ठित व्यक्ती असतील, साधू असतील, संन्यासी असतील, त्यांच्याशी जिंकायचं, तिथून जयपत्र लिहून घ्यायचं, पुढच्या गावाला यायचं, असे ते साधू महाराज करायचे. असं फिरत फिरत ते पैठणपर्यंत आले होते. पैठणमध्ये आले आणि म्हणाले नाथ महाराजांना की तुम्ही माझ्याशी स्पर्धा करा. नाथ महाराज म्हणाले नको हो, अशी स्पर्धा वगैरे नको, मी काही असली स्पर्धा वगैरे नाही करणार. तो साधू म्हणाला की अहो स्पर्धा नाही करणार म्हणताय, मग जयपत्र तर लिहून द्या. तेव्हा पैठणचे लोक नाथांना म्हणाले की नाथ तुम्ही पैठणची शान आहात, तुम्ही जर हार मानली, तुम्ही जर जयपत्र लिहून दिलं तर पैठणचं नाक कापलं जाईल. नाथ महाराज स्पर्धेसाठी ठीक आहे म्हणून तयार झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी गोदामैयाच्या काठी प्रचंड असा जनसमुदाय जमला स्पर्धेसाठी. इकडे ते साधू महाराज आणि दुसऱ्या बाजूला नाथ महाराज. तरी पण शेवटी नाथ महाराज त्यांना म्हणतायत की अहो तुमची साधना, तुमची तपश्चर्या अशी ह्या चमत्कारांसाठी वाया नका हो घालू, काही नाही आहे ह्याच्यात. तो साधू पुन्हा जयपत्रावरच अडून बसला. शेवटी नाथ महाराज एकदाचे तयार झाले. त्या साधूने 2 मिनिट डोळे मिटले आणि क्षणात अंतर्धान पावलं. त्याचे जे कोणी चेले चपाटे होते त्यांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला. आता नाथ महाराजांनी डोळे मिटले, क्षणभर थांबले आणि गोदामैयामध्ये सूर मारली आणि एका बेडकाच्या तंगडीला धरून वर आले. बेडूक खाली सोडला आणि म्हणाले व्हा प्रकट. त्या साधूने बेडकाचं रूप घेतलं होतं. सगळ्यांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला. तो साधू म्हणाले आता तुम्ही कशाचंही रूप घ्या, मी तुम्हाला शोधून दाखवतो. नाथ महाराजही अंतर्धान पावले.
तो साधू इकडे तिकडे फिरतोय, 2 मिनिट डोळे मिटतोय, पण डोळ्यासमोर स्क्रीन क्लिअर, काहीच कळेना. गोदामय्यामध्ये सूर मारतोय, पुन्हा बाहेर येतोय, इकडे तिकडे फिरतोय, पुन्हा गोदामय्यामध्ये सूर मारतोय, असं सगळं करून बघतो तरी नाथ महाराज सापडत नाही. मिनिट गेले, काही तास गेले, संध्याकाळची वेळ झाली, तरी सुद्धा नाथ महाराज काही सापडले नाही. शेवटी तो साधू म्हणाला, नाथ महाराज मी हारलो, तुम्ही प्रकट व्हा. तेव्हा नाथ महाराज समोर प्रकट झाले आणि साधूंनी त्यांना विचारलं की अहो तुम्ही सापडला कसा नाही, तुम्ही कशाचं रूप घेतलं होतं? तेव्हा नाथ महाराज म्हणाले, अरे तू ज्यामध्ये मला शोधत होतास त्याचंच रूप मी घेतलं होतं. नाथ महाराज जलस्वरूप झाले होते. आता जळातून जळच कसं वेगळं काढणार? कारण जळातून बेडूक वेगळा काढता येऊ शकतो. यातून एक सिद्धांत सांगायचा आहे, लक्षात घ्या. जळातून जळच कसं वेगळं काढणार? संत असेच आपली माया, ममता, मोह आणि मीपणा या सुखसागरामध्ये विरघळवून टाकतात. वेगळा असा मी शिल्लकच ठेवत नाही. आपला मी इतका विशाल करतात, आपला अहंकार किंवा स्वतःचा मीपणा इतका विशाल करतात की तो मी विश्वाकार होतो. आणि हे विश्व ईश्वर रूप आहे आणि ईश्वर हा सुखरूप आहे. अशा ईश्वराची प्राप्ती झाली की सगळ्या सुखाचा शोध थांबतो आणि स्वतःच ईश्वर होऊन जातो. हाच आशय मूळ पदामध्ये समर्थ वर्णन करतात. माझ्यासोबत सगळ्यांनी जोरदार गजर करायचा.
रत्नागिरी किंवा भागानगरी म्हणजे आजचं हैदराबाद. अशा हैदराबादमध्ये घडलेली एक सुंदर अशी संत कथा आपण आज आख्यान रूपाने ऐकणार आहोत. आख्यानाच्या सुरुवातीलाच आख्यानाचं वर्णन केलंय असं या आख्यानाचं वैशिष्ट्य आहे. बरं, या पुराण प्रसिद्ध अशा भाग्यनगरामध्ये तिथल्या हरिमंदिरामध्ये केशवस्वामी भागानगरकर यांचं कीर्तन चालू आहे. केशवस्वामी एक समकालीन एक सत्पुरुष होते, मोठे रामभक्त होते. त्यांचं कीर्तन भाग्यनगरामधल्या हरिमंदिरामध्ये चालू आहे. आज एकादशीच्या दिवशी महाराज भावमहात्म्य वर्णन करतायत आणि भावमहात्म्य वर्णन करता करता शबरीचं आख्यान त्यांनी यावं. महाराज सांगतायत, ज्याप्रमाणे रामायणातून हनुमंताला पकडलं तर खरी दास्यभक्ती कळणार नाही, तसं रामायणातून शबरीला पकडलं तर खरी भावभक्ती कळणार नाही. भगवान राम निर्गुण परमात्मा सगुण साकार झाले. राम या रूपात अवतरले ते फक्त आणि फक्त रावणाला मारण्यासाठीच का हो, ते मनाला पटत नाही. कारण त्यावेळी अनेक योद्धे असे होते की त्यांनी नक्कीच रावणाला पराजित करू शकले असते, त्यांनी नक्कीच पराजित केलं असतं. पण प्रभू रामचंद्रांनी अवतार फक्त आणि फक्त रावणाला मारण्यासाठीच घेतला हे मनाला पटत नाही. प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतला ते प्रेममयी शबरीची भेट घेण्यासाठी. असे शबरीचं भाववर्णन केशवस्वामी आपल्या मधुर वाणीतून करतात. श्रोत्यांच्या नेत्रांना अक्षरशः अश्रूंच्या धारा वाहत आहेत. केशवस्वामींना तर भावसमाधी लागली. श्रोत्यांच्या नेत्रांना अक्षरशः अश्रूंच्या धारा आहेत. केशवस्वामींनी कीर्तन आटोपत घेतलं. कीर्तनाचा गिरवी गायली, आरती झाली. आता सगळ्या लोकांची केशवस्वामींचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करायला सुरुवात केली. एक एक जण दर्शन करतायत आणि त्या गर्दीचा भेद करत एक अत्यंत म्हातारी, जख्ख अशी म्हातारी त्या गर्दीचा भेद करत पुढे चालली. रेटारेटीच करायला लागली हो. लोक म्हणाले, काय म्हातारी हो, या गर्दीत कुठे अडकली आणि चेंगरली तर जीव बिव जायचा, बसावं ना घरी, कशाला आली इथं गर्दी. पण काही चांगलेही लोक असतात. ते म्हणाले की आम्ही जाऊ त्या म्हातारीला, असे कितीच दिवस राहिले तिथे,
येऊ द्या दर्शन घ्यायचं म्हणते का. म्हातारी केशव स्वामी पुढे आली. तिने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं. आपल्या अश्रूंचा त्यांच्या चरणावर अभिषेक घातला आणि हात जोडून महाराजांना म्हणाली, महाराज गेले 4 महिने मी तुमचं कीर्तन ऐकले. चातुर्मासाचं कीर्तन चाललं होतं. आज एकादशी दिवशी तर तुम्ही शबरीचं प्रेम महात्म्य शिकवलं. ते शबरीचं महात्म्य शिकवलं. मीही त्याच वयाचे. त्या शबरीकडे साक्षात प्रभू रामचंद्र आले. माझं तितकं काही भाग्य नाही, पण तुम्ही माझ्याकडे उद्या भोजनासाठी याल का. लक्षात घ्या श्रोते हो, एवढी घाईका चालली होती त्या म्हातारीची की आपल्या आधी कुणी महाराजांना जेवायला करू नये. केशव स्वामींनी तिच्या मुखाकडे पाहिलं. तिच्या नेत्रामध्ये तिचं शुद्ध अंतःकरण दिसत होतं. केशव स्वामींनी तिला होकार कळवला की येतो येतो तुझ्या घरी जेवायला. म्हातारीला अत्यंत आनंद झाला हो. ती निघायच्या आत महाराजांना इतकंच म्हणाली, महाराज येताना मात्र एकटेच या बरं. जगी मी असे एकटी स्वामीराया, जगी मी असे एकटी स्वामीराया, कुठे धन्य शबरी कुठे माझी काया, कुठे धन्य शबरी कुठे माझी काया. असे प्रार्थना आज जोडोनी हात, असे प्रार्थना आज जोडोनी हात, उद्या भोजनासाठी झोपडीत. माझ्या घरी भोजनासाठी या अशी त्यांची विनंती म्हाताऱ्याची केशव स्वामींनी मान्य केली. जाता जाता ती म्हातारी म्हणाली की महाराज येताना तुम्ही इथेच या बरं. तुमचा कोणी शिष्य किंवा मित्र बरोबरीला घेऊन येऊ नका, कारण तुम्हा एकट्यांनाच जेवण घालणे इतकी ऐपत आहे माझ्याकडे. वास्तविक एवढीही ऐपत नव्हती होती. अत्यंत गरीब म्हातारी. महाराज म्हणाले बरं ठीक आहे. त्यांचं ठीक आहे ऐकतात की इतक्या वेळ गुडघे टेकत चालणारी, गुडघ्याला हात धरत चालणारी म्हातारी तरा 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 निघाली. केशव स्वामी त्या म्हातारीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिली. म्हातारी घरी आली. रात्र झाली, पण डोळ्याला डोळा लागेना हो, झोप काही येईना. कारण उद्या तिच्या घरी संत भोजनासाठी येणार होते. रात्री कुठेतरी थोडासा डोळा लागावा आणि स्वप्नात यावं की साक्षात प्रभू रामचंद्र आपल्या दाराशी आले, पुन्हा जाग यावी. असं करत पहाट झाली. पहाट झाली तशी लगबगीनं म्हातारी उठली. आपली ती शीर्ण झालेली झोपडी तिनं सारवली आणि सावरली सुद्धा. आता स्वयंपाकाच्या तयारीला लागायचं, पण काय होतं त्या म्हातारीच्या घरी कणभर सुद्धा धान्य घरात होतं. तिनं आपल्याच घरातल्या एका फाटक्या लुगड्याची झोळी तयार केली आणि भिक्षेसाठी ही म्हातारी दारोदार फिरू लागली. धान्य कणभरी नसे तो धान्य कणभरी नसे तो भिक्षेसाठी ती म्हातारी, भिक्षेसाठी ती म्हातारी कणकण फिरली दारोदारी. कुणी तोंडावर लावून वारे, कुणी तोंडावर लावून वारे, पुस्तक शब्दे पुढे निघाले. ही म्हातारी खार जगाला, ही म्हातारी खार जगाला, देवाला का उशीर झाला, आज बरी हो उजलायाला, आज बरी हो उजलायाला. असेही लोक आहेत, पण दुसऱ्या प्रकारचेही लोक असतात. कुणी माऊली सुशील सात्विक, कुणी माऊली सुशील सात्विक. काय हवे सांगा निशंक, धान्य हवे तितके द्यावे, संतांना भोजन घालावे, आशीर्वच आम्हाला द्यावे, घेऊन भिक्षा तरी
वाढतेस का? अगं त्या हरिमंदिरातल्या महाराजांना मी आज आपल्या घरी माझ्या घरी जेवायला बोलवलंय. काही तुझ्याकडे पीठ मीठ मिरची मसाला डाळ तांदूळ गुळ काही असेल ते दे ग, भिक्षा दे ग माय. त्या घरात जर एखादी तापड गृहिणी असेल ना, तिनं बाहेर यावं आणि म्हणाले, ए म्हातारे, इथं तुला कोणीतरी जेव घालायची वेळ आलीये आणि तू काय संतांना जेवायला घालते? तुला नाही काम आणि त्या महाराजाला नाही धंदा, नी पुढच्या घरी. पण त्याचंही म्हातारीला काहीही वाईट वाटून येऊ नये बरं. पुढच्या दारात जाऊ पुन्हा तीच रेकॉर्ड टेप चालवावी की माय भिक्षा वाढतेस काय? त्या हरिमंदिरातल्या महाराजांना जेवायला बोलवलंय, तुझ्याकडे काय पीठ मीठ मिरची मसाला डाळ तांदूळ गुळ काय असेल त्याची भिक्षा वाढलं. त्या घरातल्या एखाद्या सक्षील अशा गृहिणीनं बाहेर यावं, म्हातारीला म्हणावं, आजीबाई तुम्ही खूप चांगलं काम करताय हा, या आतमध्ये. म्हातारीला बसायला पाठ द्यावा, पाणी द्यावं आणि म्हणावं की अहो भिक्षा देते, सगळं काय हवंय ते घेऊन जावा. अहो घेऊन जात काय, माझा नोकर सोडून देईल तुमच्या घरी भिक्षा सगळी. अहो या नोकरी धंद्याच्या निमित्तानं आम्हाला संतांना भोजन देणं वगैरे होत नाही, पण तुम्ही देताय, खूप चांगलं काम करताय हो. काही मागेल ती भिक्षा घ्या, लागेल ती भिक्षा घेऊन जावा. म्हातारीनं तोंडभर त्यांना आशीर्वाद द्यावा, आशीर्वाद द्यावा की तुझं घर धनधान्याने भरून जावो, तुझ्या घराचं गोकुळ होवो. आणि अशी भिक्षा घेऊन म्हातारी घरी आली. आता म्हातारीनं उत्तम अशा स्वयंपाकाची तयारी केली. जुनी जी माणसं होती ना, ती अत्यंत कामामध्ये झोप होती बरं. म्हातारीनं सगळा स्वयंपाक केला. काय काय केलं? वरण भात चटणी कोशिंबीर भाजी पोळी आणि गोडाधोडाला खीर कालवणं सुद्धा केला. आणि बरोबर 1.5 माणसांना 1.5 ते 2 माणसांना पुरेल इतका स्वयंपाक बनवला. आणि म्हातारी आता केशव स्वामींची वाट पाहू लागली. दुपारची वेळ झाली, बरोबर 12 वाजले. संतांनी आपली वेळ पाळली आणि केशव स्वामी म्हातारीच्या झोपडीसमोर प्रकट झाले. मनुष्य रूपे सूर्य प्रगटला, मनुष्य रूपे सूर्य प्रगटला, आज माझी घरी आज दसरा आज दिवाळी, आज दिवाळी करी नवी सासरे. म्हातारीनं त्यांना आत बोलवलं, त्यांचे पाय धुतले, त्यांच्या चरणांना स्पर्श केला आणि तसाच हात आपल्या डोळ्यांना लावला. म्हातारी विचार करते की आता कशावर बसवायचं ना. म्हातारीकडे कुठलं असं नाही ना, कसला पाठ आहे. पण म्हातारी हुशार होती हो. तिनं आपल्याच घरातलं एक जुनं पण स्वच्छ असं घुंगणं थोडं झटकलं आणि महाराजांना धरलं आणि त्यावर महाराजांना बसवलं. तिनं स्वतःच्या हाताने छान अशी पत्रावळ तयार केली, महाराजांसमोर ठेवली आणि आपण अत्यंत निगुतीने बनवलेला एक एक पदार्थ ती आता महाराजांना वाढू लागली. अशी तिची लगबग सुरू झाली. सगळे पदार्थ वाढता वाढता ती गुणगुणतीये सुद्धा.
आणि त्या म्हातारीची लगबग केशवस्वामी अगदी आनंदाने पाहतायत. तिला सगळं पान वाढलं आणि महाराजांसमोर हात जोडून म्हणाली, महाराज सावकाश होऊ द्यावं. अहो, त्या शबरीकडे साक्षात प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण आले आणि त्या शबरीची उष्टी बोरं प्रभू रामचंद्रांनी गोड मानून घेतली. मी शबरी इतकी महान नाही, पण तुम्ही माझ्यासाठी रामस्वरूप आहात, तेव्हा ह्या शबरीची बोरं गोड मानून घ्या बरं. आज तुम्ही माझ्याकडे इतकं भोजनासाठी आलाय, भोजन दक्षिणा म्हणून ठेवण्यासाठी माझ्याकडे कवडी सुद्धा नाहीये, पण माझा देहच मी तुमच्या समोर ठेवतेय असं समजा आणि सावकाश भोजन करा. तिच्या डोळ्यांमधून वाहणारे अश्रू तिच्या शुद्ध अंतःकरणाची ग्वाही देतात. केशवस्वामींना वाटलं की हा शबरीचा भाव पाहण्यासाठी, हा शबरीचा सगळा भाव पाहण्यासाठी माझा कोणीतरी सखा, माझा कोणीतरी मित्र माझ्या सोबत असायला हवाय. अशा वेळी केशवस्वामींना आठवण झाली ती म्हणजे समर्थ रामदासांची. केशवस्वामींनी समर्थांना हाक मारली, यावे सद्गुरु समर्थ स्वामी, यावे सद्गुरु समर्थ स्वामी, रामदास अवतारा, यावे सद्गुरु समर्थ स्वामी, रामदास अवतारा. शबरी समया आपुलकीचे, शबरी समया आपुलकीचे, अन्नब्रह्म स्वीकारा, साधुरे राम राम यावे सद्गुरु समर्थ स्वामी, रामदास अवतारा. असा धावा करताच क्षणी समर्थ त्या म्हातारीच्या झोपडी पुढे प्रकट झाले. जय जय रघुवीर समर्थ. म्हातारी पाहतीये आणि विचार करतीये, हेही सत्पुरुष काही कमी तेजस्वी दिसत नाही असो. आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे. काय रूप होतं समर्थांचं. समर्थांचं एका श्लोकात वर्णन केलंय, भव्य सुंदर रूपाती देशा, राम नाम स्मरणे करिपेक्षा, वृत्ती होईल उदासीन जेव्हा, रामदास म्हणणे मग तेव्हा. जय जय रघुवीर समर्थ. भव्य अशा जटा आहेत, भाळावर अवाळू शोभतोय. चंद्र सूर्यांनीही उसणं मागावं असं तेज नेत्रद्वयांमध्ये विहसतंय. शुकासारखं नाक आहे, काळी घोर दाढी नाभीपर्यंत होतीये. बलदंड असे बाहू आहेत, हातामध्ये स्मरणी आहे, काखेमध्ये कुबडी आहे, खांद्याला झोळी आहे, पायामध्ये खडावा आहे. अशी भगवी कपनी घातलेले समर्थ त्या म्हातारीच्या झोपडीमध्ये प्रकट झाले. असा समर्थांचा भव्य दिव्य असा देह, 6.5 फुटाचे समर्थ. तुम्ही म्हणाल की 6.5 फुटाचे कसं काय, मला कसं माहिती, मी तर आत्ता माझा जन्म आत्ताच आहे, 21व्या शतकातला, मी कुठे पाहिलंय समर्थांना. पण समर्थांचं एक चित्र आहे तंजावरला. तंजावर ही छत्रपतींचे धाकटे भाऊ व्यंकोजीराजे यांची गाडी. तिथे भीमस्वामी नावाचा मठ आहे. तिथे समर्थांचं असं समोर उभा करून चित्र एक काढून घेतलंय या मठासाठी. आणि त्या चित्रामध्ये एक काठी समर्थांच्या हातात आहे. अशी काठी घेऊन समर्थ उभे आणि ती काठी आजही शेतगडात आहे सज्जनगडावर. त्या काठीची उंची 6 फूट आहे, 6-6.5 फूट उंचीची ती काठी आहे. आणि ती काठी समर्थांच्या कानाच्या खाली 2 बोटं होती, कानाच्या कळ्याच्या खाली. आता ती 6.5 फुटाची काठी कानाच्या खाली 2 बोटे आहेत, म्हणजे समर्थ किती फूट, 6.5 पावणे 7 फूट अशी समर्थांची उंची. असे समर्थ त्या म्हाताऱ्याच्या झोपडी बाहेर प्रकटले.
केशव स्वामींना समर्थांना बघून अत्यंत आनंद झाला. संतांची क्षेमालिंगने झाली. तुलसीदास एका दोह्यात म्हणतात, सज्जन तो सज्जन गिरे रसकी लुटारू मूढत्व मूढते दिले पोपट माथा. दोन सज्जनांच्या भेटीचा सोहळा काही अनुपम्यच असते. दोघांची क्षेमालिंगने झाली. समर्थ म्हणतायत की अरे मी चाफळला होतो ना तेव्हा जयराम माझ्या भेटीला येणार होता. तुम्ही इथं बोलवलं म्हणून मीही इथं आलो. आता जयराम जाईल ना चाफळला. केशव स्वामी म्हणाले की अहो जयराम स्वामींची आणि माझी सुद्धा खूप दिवस भेट नाही, त्यांनाही इथंच बोलूया. केशव स्वामींनी म्हातारीला विनंती केली की म्हातारी अजून एक पान वाढतच का ग. म्हातारीनं ना जरा रागारागातच एक पत्रावळ तयार केली आणि भांड्यांचा असा आवाज करत करत त्या पत्रावळीला वाढली. म्हणजे असं करतात ना बायका, मी ऐकून आहे बरं, मला नाही माहिती काय, की समजा बाहेर पंगत बसली आहे आणि एखादा पदार्थ समजा खीर खूपच आवडली तर बाहेरून सारखा आवाज येतो, खीर आणा खीर आणा. एखादी जी गृहिणी सक्षील गृहिणी असते ती काय करते, आधी स्वतःसाठी थोडीशी खीर बाजूला काढते. माझ्यासारखी असेल 21व्या शतकातली, स्वतःसाठी थोडी खीर बाजूला काढते आणि उरलेल्या खीरचा थोडा आवाज करत करत वाढते, म्हणजे बाकीच्यांनी लक्षात घ्यावं की आता खीर संपत आली आहे, जास्त माप नको. असं नाराजीनंच तिनं त्या पानावर थोडंसं वाढलं जयराम स्वामींच्या. आणि समर्थांनी जयराम स्वामींना हाक मारली. जय रामाई सख्या जय रामाई सख्या वाट तुझी पाहतो आम्ही सारे. निवता अन्नतयातील निवता अन्नतयातील निघून जाईल सकल रुची बारे. समोरचा हाक कशी मारतायत बघा, किती प्रेम आहे संतांमध्ये की हे सख्या जयरामा लवकर ये, किती लवकर ये, तर हा पानात वाढलेला भात निवायच्या आत ये. इतकं प्रेम आहे संतांमध्ये. आता हे जयराम स्वामी कोण, तर जयराम स्वामी वडगावकर कर्मधर्म संयोगाने त्याच रस्त्यावरून आले. जयराम स्वामी वडगावकर हे कृष्ण भक्त अधिकारी सत्पुरुष, हे समर्थांच्या समकालीनच होते. वडगावला, इथे सातारा जिल्ह्यात वडगाव नावाचं त्यांचं गाव, असे हे जयराम स्वामी. समर्थांची जयरामाई सख्या ही हाक ऐकतात जयराम स्वामी म्हातारीच्या झोपडीपुढे प्रकट झाले. गोपाल कृष्ण भगवान की. जयराम स्वामी समर्थांना ज्येष्ठ बंधू समान मानत आणि समर्थ जयराम स्वामींना आपला सखा मानत असे. जयराम स्वामी आले. म्हातारी विचार करते केशव स्वामींनी समर्थांना हाक मारली. समर्थ आले. त्या समर्थांनी जयराम स्वामींना हाक मारली, तेही आले. बहुधा कुठेतरी झोपडीच्या मागे लपून बसले असावे म्हणून हाक मारतात क्षणी पुढे प्रकट होत आहे. नाटकात कशी भूमिकेतून एंट्री करतात ना तसं काहीतरी करतायत भूमिके सगळे. अजून एखादा कोणी मागे लपलाय का हे बघण्यासाठी म्हणून म्हातारी झोपडीच्या बाहेर आली आणि झोपडीला अशी चक्कर प्रदक्षिणा घातली. त्या शंकेच्या निमित्ताने का होईना घातलेल्या एका चक्करीचे संतांनी प्रदक्षिणेमध्ये रूपांतर केलं. का शंकेच्या निमित्तानं का होईना संतांना भोजन घातले आणि प्रदक्षिणा घातली. आणि त्या प्रदक्षिणेच्या प्रत्येक पावलाकडे हजारो वाजपेयी यज्ञांचं पुण्य त्या म्हातारीच्या अकाउंटमध्ये संतांनी टाकले. प्रदक्षिणे स्तव पडता पावल कोटी अश्वमेधांचे पुण्यफल प्राप्त झाले तिज सकल मग मोक्ष सुखा काय उणे. म्हातारीची चक्कर मारून आली हो भारती. हे येत आहे कुठून नक्की. संतांची क्षेमालिंगन झाली. अत्यंत आनंद झाला चौघांनाही एकमेकांना भेटून. जयराम स्वामी म्हणाले की अहो प्रवास खूप लांबचा आहे हो, वडगावहून हैदराबाद थोडा जवळचा नाही, खूप दूरचा प्रवास आहे, म्हणून मी एकटा नाही बरं आलो, सोबत आनंदालाही घेऊन आलो. आता हा आनंद
आनंद आलाय का? तर कुठे तो? वेशीजवळ थांबलाय, त्याचं पान कुठं वाढलंय ना, म्हणून आला नाही. केशव स्वामी म्हातारीला विनंती करतात, माय अजून एक पत्रावळ वाढतेस का? आता मात्र म्हातारी फार वैतागली. अजून एकदा नागाची तर पुन्हा तिनं पत्रावळ वाढली. आता हे आनंदा कोण? आनंदा म्हणजे आनंदमूर्ती ब्रह्मनाथ, हे आपले सातारा जिल्ह्यातलेच आसपासचे संत. कराड जवळ कराड तालुक्यामध्ये पाचवाबाई नावाचा स्टॉप आहे. तिथून 7-8 किलोमीटर अंतरावर हे आनंदमूर्तींचं ब्रह्मनाळ हे क्षेत्र आहे. त्या ब्रह्मनाळेचे आनंदमूर्ती ब्रह्मनाळकर आणि त्यांचे गुरु रघुनाथ स्वामी, ते अगदी हुबेहूब समर्थांसारखे दिसायचे रघुनाथ स्वामी. आणि त्या दोघांच्याही समाध्या ब्रह्मनाळेला आहेत, कृष्णेच्या तीरावर. आणि अशी आख्यायिका आहे की रामनवमीला दुपारी 12 वाजता आणि महाशिवरात्रीला रात्री 12 वाजता या दोघांच्या ज्या समाध्या आहेत ना, आनंदमूर्तींच्या आणि त्यांच्या गुरूंच्या ज्या समाध्या आहेत, त्या डोलतात. आणि तो डोल पाहण्यासाठी अनेक हजारो भाविक भक्त तिथे जातात. आनंदमूर्तींचा अधिकार किती मोठा होता यासाठी एक छोटासा दृष्टांत ऐकूया. एकदा काय झालं, समर्थांना आनंदमूर्तींकडे जाण्याची खूप इच्छा झाली. समर्थ आनंदमूर्तींना भेटले आणि म्हणाले की आनंदा, आज कीर्तन ऐकव तुझं. आनंदमूर्ती उत्तम कीर्तन करायचं. त्यांचा कीर्तनासाठी एक ठरलेला पोशाख असायचा, पांढरा धोतर, त्याच्यावर पांढरा सदरा आणि डोक्याला सुद्धा एक पांढरच मुंडाचं बांध असायचं. असा संपूर्ण शुभ्र असा पोशाख करायचा. कमरेला उपरणं सुद्धा शुभ्र पांढरं बांधायचे. असे कीर्तनासाठी आनंदमूर्ती उभे आहेत. कीर्तन अगदी रंगात आलंय, सगळे गावकरी कीर्तनात तल्लीन झाले. आणि अचानक आनंदमूर्तींचा संपूर्ण असा शुभ्र पांढरा पोशाख हळूहळू भगवा होऊ लागला. आणि ते पाहून समर्थांच्या डोळ्यातून घळा अश्रू वाहताय. लोकांना काही समजतच नाहीये की एवढा शुभ्र पोशाख भगवा कसा होतो. सगळं कीर्तन झालं. शेवटी लोक समर्थांना येऊन म्हणाले की आनंदमूर्तींचा पोशाख भगवा कसा काय झाला. तेव्हा समर्थ म्हणाले, आनंदमूर्ती काही साधारण सत्पुरुष नाही आहेत. ते जेव्हा कीर्तन करत होते, त्यांच्या कीर्तनाच्या साथीला साक्षात हनुमंतराय उभे होते, भातांची साथ करत. कीर्तनात नाचता नाचता आनंदमूर्तींचा तोल जात होता. ते पडू नयेत म्हणून हनुमंतराय आनंदमूर्तींना सावरताय. आणि ते सावरताना हनुमंतरायांच्या अंगावरचा शेंदूर आनंदमूर्तींच्या पूर्ण शुभ्र पांढऱ्या अशा वस्त्रांवर लागतोय. त्यामुळे आनंदमूर्तींचा पोशाख भगवा झाला. इतका थोर अधिकार आनंदमूर्ती ब्रह्मनाळाला. ब्रह्मानंदाची सगुणमूर्ती ब्रह्मनाळेसी वास करीती. आनंदमूर्ती सोबतेती जय रामा सवे दया ठाई. जय जय वीर समर्थ. म्हातारी अगदी नाराजीनं पान वाढते. आता उरलंय काय माझ्याकडे, वाढू तरी काय, असं म्हणून तिला शेवटी खर जे काही वाढता येतंय तसा प्रयत्न केला. समर्थ म्हणतात, माय नाही म्हणू नको बरं. अगं, त्या द्रौपदीच्या थाळीतलं एवढंसं पान खाऊन सुद्धा गोपाळकृष्ण अगदी प्रसन्न झाला होता ना. माझा आनंद सुद्धा अगदी तसाच आहे. होय ना रे आनंदा, होय समर्थ. द्रौपदीच्या थाळीतील पान, द्रौपदीच्या थाळीतील पान,
विध वाटून घेऊ पंचप्राण आम्ही. म्हातारे विचार करतील, पंचप्राण म्हणताय, आलेच चौघे, पाचवा कोणी बाकी आहे का? पाचवा कोणी बाकी आहे का तुमच्या येण्याचा? समर्थ म्हणतात, हो अर्थातच, पाचवा शिवाय पूर्तता नाही. पृथ्वी निर्मितीच्या वेळी सुद्धा पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश हे एकत्र आले, याला पंचीकरण असं म्हणतात. त्यामुळे पाचाशिवाय पूर्तता नाही. पाचव्याला विसरून कसं चालेल? म्हातारी आता तर पूर्णच वैतागून गेली. तिनं तिची भांडी अशी त्या चौघांसमोर आदळली आणि बाहेर पडत म्हणाली, मी आता जाते, माझं सारं काही संपलं. तुम्ही तर चौघे जेवा, नाहीतर गाव जेवण घाला. माझं सारं काही संपलं. हा, फक्त एवढं लक्षात घ्या, माझी ही झोपडी आणि ही भांडी तेवढीच ठेवा, बाकी काही ठेवलं नाही तरी चालतंय. मी आता जाते असं म्हणून ती म्हातारी बाहेर गेली. आणि समर्थांनी रंगनाथ स्वामींना हाक मारली. रंगनाथ स्वामी राजये याच भोजना, रंगनाथ स्वामी राजये याच भोजना, विलंबना करी सखा बरी तये सजना, विलंबना करी सखा बरी तये सजना. रंगनाथ स्वामी निगडीकर हे दत्तावतारी राजयोगी सत्पुरुष. समर्थांनी रंगनाथ स्वामी राजे येई आज भोजना असं म्हणताच क्षणी रंगनाथ स्वामी म्हातारीच्या झोपडीपुढे प्रकट झाले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. पाचही संतांची क्षेमालिंगन झाली. रंगनाथ स्वामी आत जातात तर तेवढ्या तिथे म्हातारी त्यांना बसलेली दिसली. म्हातारीला विचारलं, माय समर्थांनी मला हाक मारली, समर्थ इथेच आलेत का? म्हातारी म्हणते, तुम्हीच का ते पाचवे? जावा तुमचीच वाट पाहतात आतमध्ये. संत एकमेकांना भेटले. संतांच्या भेटीचा अनुभव असा सोहळा रंगला. रसती लुटालूट झाली. रंगनाथ स्वामी विचारतात, मला कोणी बोलवलं? आनंद आला होता तुझ्या आधी. बरं, आनंदाला कोणी बोलवलं? आनंदाला जयराम स्वामी. जयराम स्वामींना कोणी बोलवलं? जयराम स्वामींना समर्थांनी. समर्थांना कोणी बोलवलं? केशव स्वामींनी. आणि केशव स्वामींना कोणी बोलवलं? अहो त्या म्हातारीने. मग ती कुठे? ती इथे असायला पाहिजे ना, त्याशिवाय जेवण कसं करायचं? केशव स्वामी बाहेर गेले आणि म्हातारीला म्हणाले, माय येतेच ना गा आतमध्ये? म्हातारी म्हणली, आता मी यायची नाही, तुम्ही काहीही करा, माझं सारं काही संपलंय आता, मी काय आता यायची नाही. पण संत पूर्णत्वाला जाऊन सुद्धा बाल्यत्व कसं जगतात बघा. केशव स्वामी म्हणाले, माय अगं तू जर नाही ना आली तर आमच्यापैकी कुणीही भोजन करणार नाही. हे ऐकून गुडघ्याला हात ठेवत म्हातारी उठली आणि म्हणाली, काय पीडा आहे का? हळूहळू आतमध्ये आली. समर्थ म्हणाले, माय आणखी एक पान वाढते का? आता कुणासाठी? आणि वाढायला काही शिल्लक तर राहिलंय का? अगं तुझ्यासाठी. नाही म्हणू नको, पत्रावळ तयार कर. म्हातारीने पत्रावळ तयार केली
सगळ्या संतांनी अन्नपूर्णेचा श्लोक म्हणला, अन्नपूर्णे सदा पूर्ण शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य बुद्धं दीक्षां देवी पार्वती असं म्हणताच क्षणी सगळी भांडी अन्नाने काठोकाठ भरली. म्हातारीचं म्हणणं संतांनी खरं केलं. संतांच्या कीर्तीचा सुगंध गावभर पसरला, अन्नाचा सुगंध गावभर पसरला. कार्यकर्ते जमले, तासात मंडप तयार झाला. म्हातारीच्या करवी संतांनी गाव जेवण घातलं. अन्नाची भांडीच्या भांडी बाहेर जात आहेत, कुणीही उपाशी राहत नाहीये, तरी सुद्धा अन्नाची भांडी काठोकाठ भरली. संतांच्या द्वारात कधीच कमी नसते श्रोते हो, लक्षात घ्या. मागे कोविडच्या काळात सुद्धा अनेकांची अन्नान्न दशा झाली होती. त्यावेळी या संतांच्या संस्थानांमधून अन्नदानाचं ते पवित्र कार्य घडलं. संतांच्याकडे कधीच कशाची कमी नसते. गाव जेवण घातलं जाते. म्हातारी हा सगळा सोहळा अगदी कौतुकाने पाहते हो. आपण फक्त केशव स्वामींना भोजनाला बोलवलं आणि त्याचं रूपांतर कशाला झालं. संतांची भोजन आटोपली, पण लक्षात घ्या श्रोते हो, संत कधी कुणाचं फुकट घेत नाहीत बरं. त्या 5 जणांनी म्हातारीला समोर बोलवलं आणि विचारलं की माय तुला काय हवं असेल तर माग बरं. म्हातारीने संतांसमोर हात जोडले आणि म्हणाली की महाराज मी काही शबरी इतकी महान नाही महाराज, शबरी इतकी महान नाही, पण द्यायचं असेल तर एक द्या. या जन्ममरणाच्या फेऱ्यातून माझी सुटका करा आणि मी पुन्हा जन्माला येणार नाही याची व्यवस्थाही करा. समर्थांनी म्हातारीच्या मस्तकावर हात ठेवला आणि म्हातारीची ब्रह्मानंदी टाळी लावली. ठेवियाला हात मस्तकी तिची लीला, ठेवियाला हात मस्तकी तिची लीला, समाधी पदार्थ उत्तम साथ दिली. कारण माझा अनुभव आहे, उत्तम श्रोते असल्याशिवाय
मी हे फक्त म्हणत नाहीये बरं, मी हे अनुभवातून सांगते. उत्तम श्रोते असल्याशिवाय उत्तम काय कसलंच कीर्तन करता येत नाही खरं तर. तुमची इतकी सुंदर साथ मला मिळाली त्याबद्दल मी तुमचे आभार मानते आणि झालेली कीर्तन सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते. झाले कीर्तन शेवट